वेलकम टू रश्मीज रसोई। चिंबोऱ्याचं कालवण किंवा कोलबीचं कालवण आपण नेहमीच खात असतो, पण आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळी पद्धतीने शेवंड्यांचं किंवा लॉबस्टर्सचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि असेच वेगवेगळे वेज नॉन वेज रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। शेवंड्यांचं किंवा लॉबस्टर्सचं कालवण बनवण्यासाठी हे बघा 5 या छोट्या साईजच्याच मुद्दाम मी शेवंड्या घेतल्यात। अगोदर मी तुम्हाला मोठ्या शेवंड्यांचं देखील कालवण दाखवलंय। हे आता आपण अख्ख्याच शेवंड्या वापरणार आहोत कालवणासाठी। नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 चमचा आलं लसूण क्रश, 2 टेबलस्पून तेल यूज करणार आहोत, 1 चमचा हळद, 2 टेबलस्पून घरचा हा आगरी कोळी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ। नंतर हे वाटण घेतलंय, जवळपास 2 मूठ किंवा अर्धी वाटी एवढं हे वाटण आहे। त्यासाठी सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, पाणी न घालून हे असं वाटण आपण तयार केलंय आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत। सर्वात आधी ह्या शेवंडी आहेत ना स्वच्छ नळाखाली मी धुवून घेतले आहेत। आता आपण ह्याचे पाय वगैरे कापून घ्यायचे आहेत। ह्याचे वरचे जे फिन्स होते ते तर अगोदरच कापून घेतलेत, हे बघा। हे डोक्याच्या बाजूचे असतात ना, हे पण आपण तोडून घेणार आहोत। नंतर शेपूट तोडून घेऊया। आता आम्हाला सवय आहे डायरेक्ट ही अख्खी शेवंड घातली कालवणात तरी पण आम्हाला खायला येते, आम्हाला ते जमतं। नंतर तुम्हाला मी दाखवते एक ट्रिक, म्हणजे ही शेवंड आपण कशी खाऊ शकतो अगदी इझिली। हे बघा, कातीने आहे ना ह्याला मधोमध असं व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा पण आपण शेवंड खातो ना, हे बघा अगदी इझिली हा गोळा काढता येतो आणि डोक्याचा भाग पण हे बघा अगदी इझिली निघतो। अशाच पद्धतीने उरलेल्या शेवंडी देखील मी कापून घेते। हे बघा, सर्व शेवंडी आपण स्वच्छ धुवून कापून वगैरे घेतल्यात। आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया। गॅसवर ऑलरेडी आपण हे पातेलं गरम करत ठेवलंय, 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालंय। आता आपण हे आलं लसूण क्रश आहे ते फोडणीला घालूया, किंवा फक्त लसूण फोडणीला घातलात तरी चालू शकते। आलं लसूण क्रश थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे। नंतर हा मोठ्या साईजचा कांदा आहे, हा बारीक चिरून घेतलाय, तो ॲड करूया। कांदा ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून कांदा छान शिजवून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात कांदा पण व्यवस्थित शिजला गेलाय। आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। नंतर हा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला आहे, हा ॲड करते। अगदी अर्धा चमचाच गरम मसाला घेतला आहे। मी सर्वच कालवणांमध्ये गरम मसाला यूज करत नाही, कधी चिंबोऱ्याचं कालवण, शेवंडी किंवा चिकन मटन असेल तरच गरम मसाला यूज करते। आता हे सर्व मसाले तेलावर छान आपण परतून घेऊया। मसाले तेलावर परतून झाले की हे सुकं खोबऱ्याचं वाटण आहे ते ॲड करणार आहोत। हे वाटण पण मी अगोदर पण नेहमीच सांगितलंय का हे वाटण जर तुम्ही वाटून ठेवलं ना पाणी न घालता, तर 2 ते 2.5 महिने अगदी व्यवस्थित फ्रीजमध्ये, ते पण फ्रीजरमध्ये न ठेवता फ्रीजमध्ये पण हे वाटण व्यवस्थित राहतं आणि आपण जर घाईवर असलो तरी पण आपलं जेवण पटकन होऊ शकते। वाटण पण तेलावर छान आपण परतून घेतलंय। आता ह्या शेवंड्या ॲड करणार आहोत।
शेवंड्या ॲड केल्यावर ग्लासभर पाणी मी या शेवंड्यांमध्ये ॲड करते। पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। घट्ट किंवा पातळ तुम्हाला कसं कालवण हवं त्याच्यावर डिपेंड आहे। आता चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत। मीठ ॲड केल्यानंतर कालवण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे। उकळी आली काच आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। हे बघा कालवणाला छान आपल्या उकळी आली आहे। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 8 ते 10 मिनिटासाठी लो फ्लेमवर ह्या शेवंडीचं कालवण आपण शिजवून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटं झालेत आपण ही शेवंडी शिजवत ठेवलेली। तुम्ही बघू शकता कलर बदललाय, म्हणजे अगदी व्यवस्थित ही शेवंडी पण शिजली गेलीत। आणि तुम्हाला माहिती आहे का शेवंडी शिजली ना का हे बघा असा थोडासा गोलाकार होतो त्याचा, म्हणजे अगदी लांबलचक राहत नाहीत। आणि आपण इथे मधून चिरल्यामुळे हे बघा कसं डोक्याचा भाग पण व्यवस्थित शिजला गेलाय। जर मोठी शेवंडी असली ना तर कधी पण त्याचे 2 तुकडे करायचे, म्हणजे डोक्याचा भाग वेगळा आणि पोटाचा भाग वेगळा। आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते। हाय फ्लेमवर छानशी उकळी आली का आपलं हे तयार झालेलं शेवंड्यांचं कालवण आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता कालवणाला पण छान उकळी आली आहे। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवते। थोडी वाफ कमी झाली की हे कालवण आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता कालवणाची वाफ पण कमी झाली आहे। आता हे रेडी झालेलं शेवंडीचं कालवण आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करू शकतो। हे कालवण तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या असं आगरी कोळी पद्धतीचं शेवंड्यांच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की जर कधी बाजारात तुम्हाला शेवंडी मिळाल्या तर आणा आणि ह्याचं कालवण बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे शेवंड्यांचं कालवण कसं झालंय ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या शेवंड्याच्या कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।